नमस्कार. आपण आज भूम नगर परिषद या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ संयोगिता संजय गाडवे या आहेत. आणि काल या ठिकाणी असं समजतं आहे की वादळी अर्थसंकल्पीय सभा त्या ठिकाणी आपल्या नगर परिषदेत पार पडली आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी काय चर्चा त्या ठिकाणी झाली आणि अर्थसंकल्पात काय भूमनगर परिषदेसाठी नवीन त्या ठिकाणी गोष्टी मंजूर करण्यात आली, काय कामं त्या ठिकाणी नवीन मंजूर करण्यात आली. आपल्यासोबत सुरुवातीला माहिती देण्यासाठी संयोगिता गाडवे ज्या नगराध्यक्ष आहेत त्या बोलणार आहेत. नमस्कार. काल 1 वाजता अर्थसंकल्पाची मीटिंग चालू होती. यामध्ये ही 26-27च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी ही मीटिंग घेण्यात आली होती. पण ह्यांना 14 विरुद्ध 7, 14नी नामंजूर आणि 7 जणांनी मंजूर करून मंजुरी दिलेली आहे. पण ह्याच्यात प्रशासकीय काही त्रुटी झाल्या होत्या, त्या दुरुस्ती करून पुढचा अंदाजपत्रक हे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. त्याच्यातून आणि 25-26चं अर्थसंकल्प हे कलेक्टरनी मंजूर केलेलं असतं आणि त्या आधारे 26-27चं ठरलेलं असतं. अर्थसंकल्प आपल्याला मंजुरी द्यायची असते. पण विरोधी पार्टीनं आज 25-26 असेल, 23-24, 24-25 हे पूर्ण 4 वर्षाचं अर्थसंकल्प मागवले किंवा प्रत्येक गोष्टीचा त्यांनी लेखाजोखा आम्हाला द्या आणि नंतरच आम्ही मंजूर करणार आहे असं त्यांचं आहे. पण जनतेच्या हितासाठी किंवा जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून ही दुरुस्ती करून आम्ही अर्थसंकल्प हे जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलेले आहे आणि जिल्हाधिकाऱ्याचा जो निर्णय होईल तो आम्हाला पुढील वाटचालीसाठी योग्य ठरेल. अर्थसंकल्प हा 26-27 साठी होता आणि त्या ठिकाणी विरोधकांकडून 2022 पासूनचे जी काही अर्थसंकल्पीय माहिती आहे ती मागवण्यात आली. एकंदरीत काय वाटतं की हे विरोधकांनी ह्या अशा गोष्टी का नेमकं करतायत? त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती हवी आहे. म्हणजे अकाउंट असेल, प्रत्येक खातं असेल आणि काही गोष्टींना जिथं वसुली काही कर्मचारी कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणच्या वसुली गेल्या वर्षीच्या कमी असतील 25-26च्या, 24-25च्या, त्यांचं असं मत आहे की ही वसुली केली पण ही वसुली खात्यात न टाकता कर्मचाऱ्यावर एक आरोप झाला आहे की कर्मचाऱ्याच्या संगनमताने वसुली झालेली पण ती खात्यावर आले नाही असं त्यांचं डायरेक्ट काल त्यांनी कर्मचाऱ्यांवर म्हणजे संगमत काय तर झालं आणि हे असं चुकीचं काही गोष्टीच्या वसुली झाल्या नसतील कर्मचाऱ्याच्या काळामध्ये किंवा काही गोष्टी झाल्यात किंवा नाही झाल्यात ह्याच्यात झिरो आलं आहे, कुठं पुढच्या वर्षी ते वाढलेलं आहे. पण त्यांचं असं मत आहे की हे झिरो झाले पुढे एकदम कसं वाढले. मग 24-25 मधलं 26-27 सुद्धा वसुली करता येते किंवा भाडं भरता येते. त्यामुळे ती 24-25ला जर वाढून आलं तर ते कशामुळे आले असं त्यांचं मत आहे. पण काल त्यांना एक्सप्लेनेशन करून सांगितलं की बाबा 24-25 जर मध्ये नाही घेतलं तर 25-26 त्यांची वसुली करता येते किंवा ते लोक ते आणून भरतात पण त्यांना ते मान्य नाही. घरकुलाचाही मुद्दा काही ठिकाणी चर्चेत होता की घरकुलाचे गेल्या 2 वर्षापासून पेमेंट अडवलेलं होतं आणि ते काल सभेत ते मंजूर करण्यात आलं. ह्या बाबत नेमकी खरी माहिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे की किती महिन्यांचं घरकुलाचं पेमेंट त्या ठिकाणी अडवण्यात आलं? खरं तर अर्थसंकल्पामध्ये बाकी विषय घेता येत नाहीत. घरकुलाचं नगरपालिकेची आचारसंहिता झाली, जिल्हा परिषदेची आचारसंहिता झाली, त्यामुळं काही काळामध्ये घरकुलाचे पैसे खात्यावर जमा झाले नव्हते. या आचारसंहिता संपल्यानंतर घरकुलाचे पैसे जमा झालेत आणि ते लोकांच्या डायरेक्ट खात्यावर गेलेत. इथं म्हणजे कोणी अर्ज दिला किंवा कोण मंत्रालयापर्यंत पोहोचलं किंवा काय केलं ह्याचं हे नाही, कारण त्यांचे घरकुलं मंजूर झाले होते, त्यांचे एक हप्ते पडले होते पण आचारसंहिता संपल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत. त्यामुळं याच्यात श्रेय कुणाचं नसून हे शासनाचे पैसे घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर पडलेले आहेत. आता यानंतर जे विकास काम आहेत त्याच्यामध्ये जर असा खोडा घातला किंवा जर समजा हे नागरिकांचा काय दोष आहे, जर त्या वंचित राहिले विकासापासून तर ह्याचा दोष कोणाचा आहे? ह्या अर्थसंकल्प जो नामंजूर या ठिकाणी विरोधकांनी केला, भूमकरांच्या आयुष्यावर त्याचा नेमका कसा रोजच्या जीवनावर कसा परिणाम होणार?
आता अर्थसंकल्प जर मंजूर नाही केला तर त्याचा परिणाम आपल्या नागरिकावरच होणार आहे. त्यामुळंच हा नागरिकांची दुरावस्था न होण्यासाठी हा अर्थसंकल्प आम्ही पुढे जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतो. म्हणजे तुमच्या अधिकारात जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मुख्याधिकारी आणि तुमच्या अधिकारातून आणि मंजुरीसाठी तुम्ही मंजुरीसाठी पुढे पाठवलेला आहे. विरोधकांना त्यात काही पुन्हा आक्षेप वगैरे घेता येईल का याबद्दल काय माहिती नाही. घेतला तरी डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावा लागेल पुढचाच. गटनेते सूरज गाडवे आपल्यासोबत आहेत, जे आलम प्रभू शहरी विकास आघाडीचे गटनेते आहेत. विरोधकांकडून आपण पाहतोय की गेले 2-3 वेळेस नगर परिषदेत या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्यात आलेला आहे. काही महत्त्वाचे मुद्दे त्यात होते, पण एक बैठकही त्या ठिकाणी सीओची परवानगी नसताना या ठिकाणी झाली आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं की हा गोंधळ वारंवार त्या ठिकाणी होतोय विरोधकांकडून. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की भूम नगर परिषदेत वातावरण यापूर्वी असं कधीच झालेलं नाही, हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे का, काय वाटतं? हो आहे ना, त्यांचा हा दूषित करण्याचं वातावरण प्रयत्न आहे. तर त्यांचं काय आहे, त्यांना सगळे नवीन आले, त्याच्यामुळे त्यांचं काय झालं की जनतेला वेटीस धरायचं, कर्मचाऱ्याला 4 तास सभागृहामध्ये उभा करायचं. इकडं लोक जे आपले नागरिक येतात त्यांचं काम सोडून ह्यांच्यापाशी बसायचं आणि स्वतःला म्हणजे कुठल्याही गोष्टीला, आता ही अर्थसंकल्पाची काल मीटिंग होती, ह्याच्यामध्ये दुसरे विषय कुठलेही नव्हते. अर्थसंकल्प आपल्याला 26-27 जे हे करायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरच चर्चा करायची होती. त्यांनी इतर चर्चा काढून कुठंतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि ही जर अर्थसंकल्प आपण जर समजा नाही मंजूर झाला तर ह्याचा तोटा नक्कीच भूमच्या जनतेला होणार. यापुढं भूम शहरातील नागरिकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी एक तुम्ही नगराध्यक्ष म्हणजे प्रमुख आहेत आणि 14 तिकडं असतील विरोधक आणि हे नागरिकांना काही घेणं देणं नाही, पण एक तुम्ही ह्याच्यामध्ये काम इथून पुढं करून घेण्यासाठी त्यांना म्हणजे या गोष्टी समजून सांगून एकत्रित येऊन काम करावं असं जनतेची मागणी येते. ह्याच्याविषयी काय तुमचं मत राहील? 100% की मी ज्या दिवशी पदग्रहण केले त्या दिवशीच सांगितलं होतं की आपण आपले राजकीय जोडे हे आपण सभागृह बाहेर काढून मध्ये ज्या वेळेस केलं त्यावेळेस आपण एकमेकाचे सहकारी म्हणून काम करून तुमचा जो विकास आहे किंवा तुमचा जो काय पडलाट आपण ठरवलेला आहे तो 100% करून इथं गैरसोय जनतेची नाही व्हायला पाहिजे. हे प्रथम नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य आहे त्या खुर्चीवर बसल्या आणि ती मी कर्तव्य 100% पार पाडेन. आणि त्यांचं जर पॉझिटिव्हली आलं तर 100% मी त्याला सहमती देईन की त्यांनी जर कुठले जनतेचे चांगले प्रश्न आणले तर त्याला मी कधीच आडकाठी घालणार नाही. आणि असा अर्थसंकल्प मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात पहिलंच भूम नगरपालिका आहे की हे अर्थसंकल्प नामंजूर झाले. आतापर्यंतच्या काळामध्ये कधी ऐकलं नव्हतं की अर्थसंकल्प हे नामंजूर कधी झालेलं आहे. ही आपलं मला वाटतं की आपली पहिलीच भूम नगरपालिका आहे की 14 जणांनी अर्थसंकल्प नामंजूर नेमक्या केला. अर्थसंकल्पात या वर्षीच्या एक मागण्या काय होत्या भूमकरांच्या विकासासाठी? भूमकरांच्या चुकीच्या मागण्या होत्या त्यांच्या, त्यामुळे चुकीच्या मागण्याला सहमतीनं सीओला आणि मला हे नाही, कारण आम्हाला ज्यावेळेस आम्ही मागण्या केल्या त्यावेळेस ज्या मागण्या त्यांच्या आहेत ते चूक आहेत का बरोबर योग्य आहे का अयोग्य आहे हे तपासून त्याच्यात काही दुरुस्ती करता आली तर 100% पण जर चुकीच्या मागण्या असल्या तर त्याला सहानुभूती देता येणार. एक नगराध्यक्ष म्हणून आपण यात काही नवीन ह्या अर्थसंकल्पात मागणी आहे भूमकरांच्या विकासाच्या संदर्भात? विकासाच्या संदर्भात म्हणजे विकास कामं तर आतापर्यंत चालू आहेत. जे 24-25-26चा अर्थसंकल्प होतो त्या आधारावरच पुढचा अर्थसंकल्प घेतलेला असतात. मग आता कुठल्या मागण्याला आता शौचालय असेल त्याच्यात कमी जास्त हे झालेलं आहे. ज्या आर्थिक सुविधेसाठी कमी बजेट आहे तिथं वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी आपण नगराध्यक्ष यांची प्रतिक्रिया अर्थसंकल्पाविषयी घेतली. अधिक बातम्या माहितीसाठी आपण आमच्या पेजला नक्की फॉलो करा.